चला नमस्कार. आज आपण व्यंजनांना सुरुवात करणार आहोत. स्वर आपण बऱ्यापैकी तुम्ही केलेले, तर स्वरांचाच भाग जास्तीत जास्त अवघड होता, कारण हे आपण मराठीमधून शिकत होतो त्यावेळी आपल्याला वेगवेगळ्या अडचणी येत होत्या. आता मराठीचे जे काही स्वर आहेत यांचा उच्चार करण्याची आपली जी काही लहानपणापासून ट्रेनिंग झालेली होती, त्यामुळं इंग्रजीच्या स्वरांच्या भरपूर अडचणी आपण बघितल्या होत्या. कोणत्या कोणत्या अडचणी बघितल्या की आपल्याकडे जे 14 स्वर होते ती सगळी जबाबदारी या 5च लेटरवर दिली होती. 5च लेटरवर दिली होती आणि मग यांना वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार करावे लागत होते. बरं, आपण या भाषेला नवीन असल्यामुळं आपण कुठंतरी आपल्या मराठी भाषेसारखं एक कुठंतरी निश्चितपणा त्यात शोधत असतो की जिथं ए दिसल तिथं आपण ॲ वाचायचं असं म्हणलं आपण बघितलं. मग आता दुसरा शब्द घेतला बॉल. ॲपलमध्ये ॲसारखा उच्चार झाला, बॉलमध्ये आपण बघितलं तर ह्या एनं कसा उच्चार केला, अ सारखा उच्चार केला. बरं, आपण म्हणू ॲ आणि अ असा उच्चार होतोय त्याचा, असं जर आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर त्यावर तिसरा शब्द काय येतो, कार. आता याच्यामध्ये एचा उच्चार आ सारखा म्हणजे कानासारखा होतोय. मग हे वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार वेगवेगळे होते हे आपण बघितलं आणि याच्यासाठी आपल्याला IPAचा जो सिंबल आहे जे की त्याच्यामध्ये उच्चाराची निश्चितता आणत होतं. आणि हे समजून घेण्यासाठी मला तर अगोदर अवघड वाटत होतं की हे कसं सांगणार, कारण हे जे सगळा सिलेबस आहे हा कोणता आहे तर BAला जर तुम्ही गेले तर तिथं फनेटिक्स नावाचा एक चॅप्टर असतो किंवा एखादा विषय असतो. तर मग आता तुम्ही लहान वयामध्ये तुम्ही हे शिकलात, आता फार छान झालेलं आहे. तुम्हाला हे उच्चाराच्या बाबतीत पुढं जाऊन कोणीतरी तुमचा अपमान करायचा आहे की तुमचा हा उच्चार अशुद्ध आहे, तर आता ती वेळ आपल्यावर येणार नाही. खरंच कौतुक आहे तुमचं की तुम्ही ह्या गोष्टी आता शिकलेले आहेत. आता सोपा पार्ट राहिलेला आहे आपला, तो म्हणजे व्यंजन. व्यंजनांचा उच्चार आपण बघितलं की इंग्लिश भाषेमध्ये 44 वर्ण होते किंवा 44 मूल ध्वनी होत्या. त्याच्यामध्ये 20 ह्या ध्वनी कोणत्या होत्या, स्वरांच्या होत्या, ज्याचा आपला अभ्यास झालेला आहे. आणि आता आपण बघणार आहोत 24 राहिलेले. 44 मधून आपण 24 गेले तर 24 राहिले, बरोबर. तर 24 काय आहेत आपल्याकडं, व्यंजनांचा उच्चार करायचा शिकायचा आहे. मग आता त्याच्यामध्ये आपण तुम्हाला इंट्रोडक्टरीमध्ये सांगितलं होतं की 44 जे काही व्यंजनांचे उच्चार आहेत, कॉन्सोनंटचे उच्चार आहेत, त्यामध्ये त्यांनी काय शहाणपणा केलेला आहे इंग्रजांनी पुन्हा, की आपण जे मराठीमध्ये व्यंजन असू नाही तर स्वर असू यांचा उच्चार करत असताना आपल्याला आपल्या कंठामध्ये इथं जे काही व्होकल कॉर्ड्स आहेत ना, इथं व्हायब्रेशन तयार करून इथं आवाज तयारच करावा लागत होता, पर्याय नव्हता. कारण आपण व्यंजनांना काय म्हणलो होतो, स्वरांत असा एक शब्द सांगितला होता मी तुम्हाला. स्वरांत, स्वर, स्वरादी आणि स्वरांत हे वर्णमालेत सांगितलं होतं ना पहिल्या लेक्चरमध्ये. मग याच्यामध्ये आपण काय म्हणलो, स्वर, स्वरादी आणि स्वरांत. मग व्यंजनांना आपण स्वरांत असा दुसरा शब्द का वापरला, तर ज्या वर्णांचा उच्चार करत असताना आपल्याला शेवटी स्वर घ्यावाच लागतो, म्हणून आपण त्यांना काय म्हणलो, स्वर अंत. स्वर आहे अंती ज्याच्या त्यांना आपण स्वरांत म्हणलो होतो. तसं इंग्रजांचं आहे का, नाही. तर मग त्यांचं काय म्हणणं आलं, त्यांनी काय केलेलं आहे, 24 जे व्यंजन आहेत त्यांनी त्याच्यामध्ये 2 प्रकार पाडले. किती प्रकार पाडले, 2 प्रकार पाडले. पहिल्या प्रकाराला ते म्हणले आम्ही याला व्हॉइसलेस म्हणू. काय म्हणू, व्हॉइसलेस म्हणू. म्हणजे याचा उच्चार करत असताना आम्हाला कंठामध्ये म्हणजेच व्होकल कॉर्डमध्ये म्हणजेच स्वरयंत्रामध्ये आवाज निर्माण करायची आम्हाला आवश्यकता नाही. आम्ही याचा उच्चार इथून आवाज न तयार करता सुद्धा करू शकतो. आणि त्यांनी करून दाखवला. आपल्याला ते थोडं नवल वाटतं त्याचं, किंवा आपल्याला ते नवीन वाटते, कारण आपण प्रत्येक वर्णाचा उच्चार अमिश्रित करत असतो. कसा करत असतो, अमिश्रित करत असतो, म्हणजेच स्वर मिश्रित करत असतो, उच्चाराच्या दृष्टीने ते सोपं जावं म्हणून. आता त्यांनी त्याच्यामध्ये कोणते प्रकार पाडलेले तर व्हॉइसलेस आणि व्हॉइस्ड असे 2 प्रकार पाडलेले आहेत. मग आपण बघितलं होतं ते काय की व्हॉइसलेसमध्ये आपण 9 वर्ण बघितले. व्हॉइसलेसमध्ये किती बघितले, 9 बघितले. मी तुम्हाला पाठ करायला पण सांगितले होते. केले असले तर छान, नसले केले तर करा, पुढं अडचण जाणार आहे, बरोबर आहे का नाही. आता तुम्ही एवढं कोर्स घेतलाय, शिकायला सगळ्या जगाच्या अगोदर तुम्हाला भेटायला लागलं, हे नसलं केलं तर करून टाका. तुमच्या वाट्याला हे जे चांगला कोर्स आलेला आहे, पुढं जाऊन अडचण येण्यापेक्षा एवढ्या उन्हाळ्यात करून टाका, हे म्हणजे ताण नाही येत, बरोबर आहे का नाही. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, याच्यामध्ये आपण 9 वर्ण बघितले होते ज्यांचा उच्चार आपण व्हॉइसलेस करतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला ते निमोनिक्स किंवा एखादी ट्रिक पण सांगितली होती. कशी होती ती, पटक फसत श, च आणि ह.
पटक फसत शचह असं मी तुम्हाला सांगितलं होतं. मग ह्याच्यातून आपण हे 9 वर्ण लक्षात घेतले होते. कोणतं होतं? प ट क फ स थ श च आणि ह. आणि ह्याच्यात मी तुम्हाला काय सांगितलं, आपण आता मी तुम्हाला सांगताना सुद्धा कसं म्हणायलो, ह्याच्यामध्ये अ सारखा उच्चार करायलो का नाही. आता याला मी प म्हणायलो, ह्याला ट म्हणायलो. इंग्रजांनी याला काय म्हणलेत? व्हॉइसलेस म्हणलेत. मग आता व्हॉइसलेस कसं एकदा आपण उच्चार करून बघू. याला ते प नाहीत म्हणत, ह्याला ते काय म्हणणार? फ. काय म्हणणार? फ. ह्याला ट नाही म्हणणार, ह्याला म्हणणार ट. ट. आता तुम्ही बघा, ट म्हणताना इथं व्हायब्रेशन होते. असं करून बघा, मी करतो तुम्ही करा. हे पहा, ट म्हणताना इथं कंठापाशी व्हायब्रेशन जाणवते. म्हणजे आपण इथून आवाज तयार करतो आणि ट म्हणण्याची प्रक्रिया जिभेमध्ये आपण तोंडामध्ये करतो. बरोबर आहे का नाही? ट ते म्हणले तसं नाही म्हणायचं. आम्ही कसं म्हणणार? ट. आता इथं व्हायब्रेशन आहे का? नाही. तसंच आपण ह्याला म्हणणार क, ते म्हणले ह्याला क नाही म्हणायचं. मग काय म्हणायचं? ख. ख असं म्हणणार. ह्याला आपण म्हणणार फ, ह्याला काय म्हणणार? फ. आता मी काय सांगितलं, ह्याला आपण बायलॅबियलमध्ये असतं तर फ म्हणलो असतो. याला आपण कुठं टाकलेलं आहे? लॅबिओडेंटल फ्रिकेटिव्हमध्ये टाकलेलं आहे. मग याचा उच्चार कसा होणार आहे? फ. फ. बरोबर. मग आता फ म्हणत असताना सुद्धा हे कसं आहे? व्हॉइसलेस आहे. त्यांच्या हिशोबाने कसं आहे? हे व्हॉइसलेस आहे. मग ह्याचा उच्चार कसा होणार? कसा? आता तुम्हाला ऐकू येते का नाही माहीत नाही या माईकनं, पण मी काय करायलो, खालचा ओठ वरच्या दाताला असं चिकटवायलो आणि फक्त फुफ्फुसातून हवा बाहेर टाकायलोय. असा असा. आणि हे करत असताना इथं व्हायब्रेशन जाणवणार नाही. असं करून तुम्ही करून बघा एकदा. फ. आपल्याकडून बी एकदा फ आलं पहा. हां, तसं नाही यायला पाहिजे. हे काय पुन्हा? स. स. आपण कसं म्हणलो असतो मराठीमध्ये जर असतं तर ह्याला स म्हणलो असतो. स ते नाही म्हणले, ते काय म्हणले? स. स. व्हायब्रेशन नाही. हे म्हणले काय म्हणले? जिभेवर वरचा दात ठेवायचा, हवा पूर्ण पॅक करून टाकायची आणि हवा पुढं घासत सोडायची. मग कसं होणार आहे ते? असं होणार आहे. थ सारखंच आहे. म्हणजे मुळात तुम्ही असं समजा की त्यांना थ म्हणता येत नाही, इंग्रजांना थ म्हणता येत नाही. मग ते कसं म्हणणार आहेत? ते थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ठीक आहे, असं म्हणणार. हे झालं. मग आता हे म्हणताना काय होणार आहे? आवाज येणार नाही आणि इथं व्हायब्रेशन होणार नाही. म्हणून हे काय झालं? व्हॉइसलेस झालं. तसंच हे श आहे. आपण मराठीमध्ये याला श म्हणतो. श साठीचा हा IPAचा सिम्बॉल आहे. आपण बघितलं, बरोबर आहे का नाही? काय हा? IPAचा सिम्बॉल आहे. हा थोडा जास्तच खराब झाला आहे. हा असा असा काढायचा, बरोबर. हा काय झाला? शचा सिम्बॉल आहे, श. मग आपण कसं म्हणतो याला? श असं म्हणतो. आपण कसं म्हणतो? श असं म्हणतो. आणि ते कसं म्हणतात? श. श. व्हायब्रेशन झाले का? श नाही झालं. म्हणून हे काय झालं? व्हॉइसलेस. आपण ह्याला च म्हणणार. पुढचं बघा, च. हे चचा उच्चार आहे. ते लिहिताना त्यांना फार छान लिहिले पहा. त्यांनी सिम्बल देताना फार छान दिलाय. काय दिलाय? डबल काढून दाखवतो बघा. हे टी सारखा सिम्बॉल आहे का नाही? टी सारखा. आणि ह्याला जोडलंय श सारखा सिम्बॉल. मग ह्याचा उच्चार ते कसं करणार आहेत इंग्रज? लक्षात द्या. कसं करणार आहेत ते? आपण ट पण म्हणायचे आणि श पण म्हणायचे. मग कसा उच्चार होईल तो? क्ष. 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 कारण त्यांना श म्हणता येत नाही, बरोबर. मग त्यांनी काय केलं? टी सारखा पण उच्चार करायचा, म्हणजे ट सारखा आणि श सारखा, आणि दोघं एकत्र उच्चार करायचा. मग त्याचा उच्चार कसा झाला? क्ष. क्ष असा झाला. आपण त्याला आपल्या भाषेत किंवा आपल्याला समजावं, आपल्याला सोपं जावं म्हणून आपण त्याला म्हणतो च. बरं, आता उच्चार करत असताना आपण कसा म्हणतो? च. म्हणजे च म्हणताना अ म्हणतोच का नाही? आपण म्हणतो. आणि यांनी काय सांगितलंय? हा साऊंड कसा आहे? व्हॉइसलेस आहे. व्हॉइसलेस आहे म्हणजे इथं व्हायब्रेशन झालं नाही पाहिजे, वोकल कॉर्ड व्हायब्रेट झाले नाही पाहिजे, कंठात आवाज निर्माण झाला नाही पाहिजे. म्हणून तर त्याला आपण व्हॉइसलेस म्हणणार आहे. मग कसं होणार आहे ते? आपण म्हणलो असतो तर च, इंग्रज लोक म्हणणार छ. कसं म्हणणार? छ. बरोबर. आणि ह, आता ह सुद्धा उच्चार करताना आपण फुफ्फुसातून किंवा कंठातून हवा बाहेर फेकत असतो आणि बाहेर फेकत असताना आपण अ असा आवाज काढतो. मग ते कसं होणार आहे? ह. ह असं होणार आहे का नाही? ते म्हणले ह्याला सुद्धा आम्ही व्हॉइस उच्चार करत नाही, याचा उच्चार आम्ही कसं करतो? व्हॉइसलेस करतो. मग ते कसं म्हणणार? आलं लक्षात? ठीक आहे.
आता मी सगळ्याचा उच्चार एकदा व्हॉइसलेस करून दाखवतो, मग पुढे जाऊ आपण. याला प नाही म्हणायचं, फ म्हणायचं. याला ट नाही म्हणायचं, ह्याला ठ म्हणायचं. याला क नाही म्हणायचं, ह्याला ख म्हणायचं. याला फ नाही म्हणायचं, याला फ म्हणायचं. याला स नाही म्हणायचं, याला स म्हणायचं. याला थ नाही म्हणायचं, याला असं म्हणायचं. याला श नाही म्हणायचं, याला श म्हणायचं. याला च नाही म्हणायचं, याला छ म्हणायचं. आणि याला ह नाही म्हणायचं, याला ह असं म्हणायचं. याला त्यांनी व्हॉइसलेस म्हणले. बाकीचे सगळे व्हॉइस्ड आहेत, जे की आपल्या मराठी भाषेसारखेच आहेत. मग आता ते कसं आहे ते आपण बघून घेऊ. बरोबर. आता हे उघडून ठेवलंय, हे आपला टाइम जावणी म्हणून अगोदरच लिहून ठेवलं होतं मी. बघा, मराठी व्यंजनांना आपण दुसरा शब्द वापरत होतो, स्वरांत. काय वापरत होतो? स्वरांत. आणि स्वरांत म्हणजे स्वर आहे अंती ज्याच्या, स्वर आहे शेवटी ज्याच्या, ज्याचा उच्चार करत असताना आपल्याला स्वरांची मदत शेवटी घ्यावी लागते, त्यांना आपण व्यंजन म्हणलो, स्वरांत म्हणलो. बरोबर आहे का नाही? इंग्रजांनी त्याच्यामध्ये काय शाख काढली नवीन, काय त्यांनी डोकं लावलं फुकटचं? त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काही व्यंजनांचा उच्चार हा व्हॉइसलेस करतो, काहीचा उच्चार व्हॉइस्ड करतो. कसा करत होतो ते आपण बघितलं होतं, आणि मी त्याची ते कसे लक्षात ठेवायचे त्याचं पण तुम्हाला उदाहरण दिलं होतं, त्याची ट्रिक सांगितली होती. इथपर्यंत काही अडचण नाही आहे. पुन्हा आता बघा, आता जर हा एवढा शब्द असता PHONE, ह्याला आपण कसं वाचलं असतं? आपण म्हणजे क ख ग ग इंग्लिशमध्ये शिकल्यावर ह्याला आपण धडक फोन म्हणलो असतो. काय म्हणलो असतो? फोन असं म्हणलो असतो. कारण प याचा उच्चार करत असताना दोन ओठानं हवेचा मार्ग बंद केला आणि एकाएक स्फोट झाल्यासारखा उच्चार केला, म्हणून त्याला म्हणलो आपण प. आता याच प मध्ये जेव्हा आपण ह जोडतो तेव्हा झालं फ, आणि या फ साठी PH असते असं आपण इंग्रजी लिहिताना किंवा मराठीचं इंग्रजी लिप्यांतर करताना शिकलो होतो. मग आपण ह्याला काय म्हणणार? फ म्हणणार. ओ दिलंय त्याचा एक काना एक मात्रासारखा उच्चार करणार, मग फो झालं. न नंतर त्याला एक मात्रा देणार ई बद्दल, मग झालं फोने, हे का नाही? मग आता नंतर शब्दपाठ केल्यावर लक्षात आलं आपल्या की फोन असते, ते फोने नसते. आणि आता उच्चारशास्त्र शिकत असताना आपण असं शिकलो की फचा उच्चार किंवा फ हा उच्चार इंग्रजीमध्ये नाही. इंग्रजीमध्ये नाही म्हणजे थोड्याफार फरकाने आहे. जसं मराठीमध्ये फचा उच्चार दोन ओठाने हवा बंद करून प मध्ये ह जोडून त्याचा उच्चार फ असा करतो, असा उच्चार इंग्रजीमध्ये नाही. तर तो कसा आहे? असा आहे. इकडे बघा, फ कसा आहे? फ. म्हणजे आता यावेळी मी काय केलंय लक्ष द्या, परत एकदा मी सांगतो. खालचा ओठ वरच्या दाताला चिकटवायचा आणि हवा फुफ्फुसातून बाहेर सोडत असताना घासून जाईल याची काळजी घ्यायची. मग उच्चार कसा होणार आहे बघा, फ. कसा? फ असा होणार आहे. आणि यांचं पुन्हा काय म्हणणं आहे? फोनेटिक्स. आता ह्याला आपण फोनेटिक्स म्हणणार, कारण PHONE ला आपण फोन म्हणलो, पुढं TICS जोडलं तर आपण असंच कंटिन्यू करणार, फोनेटिक्स किंवा फोनेटिक्स असं म्हणणार. पण ते काय म्हणणार? आता आम्ही या ओचा उच्चार ओ सारखा करणार नाही, आता आम्ही अ सारखा करणार. मग हे याचा उच्चार कसा होणार आहे? आता फनेटिक्स. कसा होणार आहे? फनेटिक्स. फोनेटिक्स नाही, फनेटिक्स. फनेटिक्स आलं लक्षात? इंग्लिश फनेटिक्स उच्चार कळाला? आता हे इंग्लिश फनेटिक्स हे 18व्या शतकातलं, 18व्या-19व्या शतकातलं हे. यांचा जेव्हा आपल्या भाषेसोबत संबंध आला तेव्हा यांची भाषा कुठंतरी शास्त्रशुद्ध व्हायची सुरुवात झाली. नाहीतर कोण्या शब्दाची काही स्पेलिंग आणि कोणत्या शब्दाच्या दोन सारख्या स्पेलिंगमध्ये थोडाफार फरक केला की स्पेलिंग वेगळीच, अर्थ वेगळाच, अशी त्यांची सगळा बट्ट्याबोळ झालेला होता. पण आपल्या भाषेसोबत यांचा संबंध आला आणि भाषा कशासोबत खाते हे त्यांना माहीत झालं. ज्यावेळी आपल्या महर्षी पाणिनी सारख्या ऋषीमुनींचं जेव्हा त्यांनी साहित्य बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे असं असं असतंय, त्याचा उच्चार कुठून करायचा त्यानुसार प्रकार पाडावे लागतात. आणि मग त्यांनी आपण जे सुरुवातीला शिकलो होतं का नाही, कंठ्य तालव्य मूर्धन्य दंत्य ओष्ठ्य, हे त्यांनी बघितलं, त्यांनी अभ्यास केला, समजून घेतलं, आणि मग त्यांच्या इकडले जे काही उच्चार आहेत ते ह्याच्यात टाकले. आणि आपला जो कंठ्य आहे त्याला ते व्हेलार म्हणले, तालव्य आहे त्याला पॅलाटो अल्व्हेओलार म्हणले, मूर्धन्याला अल्व्हेओलार म्हणले, दंत्याला डेंटल म्हणले, ओष्ठ्याला बायलिबियल म्हणले. पण शिकले तर आपलंच.
आणि मग आता आपलं शिकलेत तर मग आपल्यापेक्षा थोडं वेगळं काहीतरी दाखवावं लागेल ना. म्हणून मग ते आपल्या बायलेबियल मधले काही, समजा आता बायलेबियल म्हणजे ओष्ठ्य. ओष्ठ्यमध्ये मी तुम्हाला सांगितलं प वर्गातले वर्ण येतात. प वर्गामध्ये 5 वर्ण आहेत आपल्याकडं, प फ ब भ म. पहिल्या दोघांना आपण कठोर म्हणलो, प आणि फ ला. ब आणि भ ला आपण मृदू म्हणलो आणि म ला आपण अनुनासिक म्हणलो. कारण त्याचा उच्चार करीत असताना नाक जर आपण दाबून ठेवलं तर म म्हणता येत नाही. ब येते का? नाही येणार. तुम्ही करून बघा. याचा अर्थ काय, मचा उच्चार करत असताना तोंडही उघडं लागतं आणि थोडीफार हवा नाकातूनही गेली पाहिजे, म्हणून त्याला आपण अनुनासिक म्हणलो. इंग्रजांनी त्याच्यातही शहाणपणा केला. काय तर त्यांच्याकडे फ नाही आणि भ नाही, बाकीचे ठेवले. फ नाही आणि ब नाही, म्हणजे किती राहिले? 3 राहिले. प आहे, ब आहे आणि म सुद्धा आहे. भ नाही आणि फ नाही. मग फ का नाही? तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं त्याचा उच्चार लॅबिओ डेंटल फ्रिकेटिव्ह होत असतो. कसा आहे ते पुढे आल्यावर आपण बघू. पण फ नाही आणि भ नाही एवढं मात्र तात्पुरतं लक्षात राहू द्या. मग आता आपल्याकडे जसा ओष्ठ्य वर्ण होता त्याला ते म्हणले बायलॅबियल. आपल्याकडे जसा ओष्ठ्य वर्ग होता प वर्गातला त्याला त्यांनी शब्द काय दिला? बाय लॅबियल. आणि बाय लॅबियल म्हणजे काय? बाय म्हणजे 2, बायसायकल म्हणतो ना आपण, बायसिकल. बाय म्हणजे 2 आणि सायकल म्हणजे चाक. जिला 2 चाक आहेत तिला बायसिकल म्हणतो. याचा अर्थ बाय म्हणजे काय? 2. बाय म्हणजे काय? 2. आणि लॅबियल म्हणजे काय? ओठ. 2 ओठाच्या साह्याने ज्या वर्णाचा उच्चार करतो त्यांना आपण म्हणलो ओष्ठ्य, इंग्रज म्हणले बायलॅबियल. काय अडचण आहे का? नसावी. काही त्याच्यात नाहीच ना, अडचणी यासारखं आहे तरी काय त्याच्यामध्ये. बायलॅबियल म्हणजे काय? ओष्ठ्य. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, फ आणि भ इंग्रजांना जमलं नाही, त्यांच्यामध्ये तसा शब्दही नाही त्याच्यापासून. पण ते फ मध्ये थोडा फरक केलेला आहे त्यांनी. कसा केलेला आहे? त्या उर्दू लोकांच्या, उर्दूमध्ये कसा केलेला आहे तर उर्दू बोलणाऱ्या लोकांच्या फच्या उच्चारासारखा केलेला आहे. त्यांना आपल्यासारखं फ म्हणता येत नाही आणि आपल्या फच्या उच्चाराला ते काय म्हणतात माहिती का? हा रेट्रोफ्लेक्स उच्चार आहे. कसा? रेट्रोफ्लेक्स उच्चार आहे हा. आम्हाला जमत नाही. मग त्यांच्याकडे कसं असतं? फ. आणि आपल्याकडे कसं असतं? फ. फ फळ्याचं असं आपल्याकडं फ असतं, इंग्रजांकडं फ असतं. इंग्रजांकडं फ असतं. मग आता लक्ष द्या, फचा उच्चार करत असताना मी काय केलेलं आहे? दोन्ही ओठांनी उच्चार केलेला आहे का त्याचा? नाही. तर खालच्या ओठांनी आणि वरच्या दातांनी उच्चार केलेला आहे. म्हणून त्याला इंग्रज बायलॅबियलच्या कॅटेगरीमध्ये टाकत नाहीत, तर त्याला लॅबिओ डेंटलच्या कॅटेगरीमध्ये टाकतात. म्हणून मी तुम्हाला म्हणलो की बायलॅबियलमध्ये फ आणि भ नाही. भ तर कुठंच नाही, भ तर कुठंच नाही. त्यातलं फ थोड्याफार फरकानं फ असं न म्हणता कसं म्हणतात? फ म्हणतात. म्हणून ते बायलॅबियलमध्ये नाही, परंतु लॅबिओ डेंटलमध्ये आहे. नाही तर तुम्ही म्हणता सर फ नाही म्हणता तुम्ही, मग फोटोग्राफी फोटोन ह्याच्यामध्ये कसं आहे तर ते फो नाही, फो आहे. आणि मग ते कुठं जाणार आहे? लॅबिओ डेंटलमध्ये जाणार आहे. बायलॅबियलमध्ये आपल्या येणार नाही. इथपर्यंत काही अडचण नसावी. बघा आता बघा, मी काय सांगितलं तुम्हाला? फचा उच्चार इंग्रजीमध्ये नाही, भचा उच्चार इंग्रजीमध्ये नाही. पचा आहे, बचा आहे, मचा आहे. आता हे व बद्दल थोडं जाणून घेऊ. व बद्दल थोडं जाणून घेऊ. व त्यांनी कुठं टाकलेलं आहे तर बायलॅबियलमध्ये टाकलेलं आहे. बघा, व ला आपण अर्धस्वर म्हणलो. व ला शिकत असताना आपण काय म्हणलो? अर्धस्वर म्हणलो, कारण तो पंक्तीला बसलेला आहे व्यंजनाच्या, परंतु त्याचा उच्चार हा स्वरासारखा थोडाफार होतो. कसा होतो? आता मला सांगा. मी इथं 2 स्वर लिहितो. उ आणि अ. थांबा, हे चुकलंय जरासं. इथं 2 स्वर लिहितो मी, उ आणि अ. बरोबर. आता या दोघांचा सोबत उच्चार करायचा, एकच वर्ण किंवा एकच स्वर असल्यासारखा. कसं होणार आहे ते? उ. कसं होणार आहे? उ व व व व म्हणजे व सारखा होणार आहे. मग या वचा उच्चार उ सारखा होतोय, म्हणून याला अर्धस्वर म्हणलो. आणि याचा उच्चार करत असताना नीट बघा, याचा उच्चार करत असताना तोंडाचा चंबू केलेला आहे. उ व म्हणजे दोन्ही ओठांचा वापर करावा लागतो. म्हणून इंग्रजांनी व ला बायलॅबियलमध्ये टाकले. आपल्या मराठीमध्ये आपण ज्यावेळी वर्णमाला बघत होतो त्यावेळी वचा उच्चार आपण व असा करतो. व म्हणजे पूर्ण दोन्ही ओठ आपण गोल करत नाही,
आपण खालचा ओठ गोल करतो आणि तो वरच्या दाताच्या जवळ नेतो आणि व असा उच्चार करतो. म्हणून याचा उच्चार दंत ओष्ठ्य म्हणजेच लॅबिओडेंटल मराठीमध्ये होत होता. इंग्रजांनी दंत ओष्ठ्याचं टाकलं ओष्ठ्यमध्ये व, आणि जे फ आणि भ होते हे आपण ओष्ठ्य होते तर त्यातला फ काढला आणि कुठं टाकला, लॅबिओडेंटलमध्ये टाकला. बरोबर आहे. म्हणजे आपलं शिकलीत असं नाही, त्यांचं वेगळे पण त्यांनी कायम ठेवलेलं आहे. बरोबर. इथपर्यंत काय अडचण नाही. काय काय सांगितलं मी तुम्हाला आतापर्यंत, तर मराठीवरच इंग्रजांचं फनेटिक्स म्हणजेच उच्चारशास्त्र अवलंबून आहे. त्यांनी आपल्याकडे आल्यावरच त्यांची भाषा थोडी स्टँडर्ड झाली, नाहीतर कशाचा कशाला मेळ नव्हता. आणि मग आपल्याकडून शिकत असताना आपण जे सुरुवातीला मी तुम्हाला म्हणलं होतं की आपल्याला मराठी हे शिका, का बरं, कारण हेच पुढं आपल्याला कामाला येणार आहे थोडेफार फरकानं. तर मग मी तुम्हाला ते कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य त्याचे ते इंग्रजी शब्द सांगितले. हे सांगत असताना बायलॅबियल या प्रकाराला आपण सुरुवात करणार आहोत. बायलॅबियलमध्ये आपण प, फ, ब, भ, म पैकी फ आणि भचा आपण उच्चार इंग्रजीमध्ये करत नाहीत. का करत नाहीत ते सांगितलं, त्याच्यातला फरक सांगितला. फ असा उच्चार होत नसताना कसा होतो, मग तो फ असा उच्चार होतो. म्हणजे दोन ओठाच्या साहाय्याने उच्चार होत नसून खालचा ओठ आणि वरच्या दाताच्या साहाय्याने उच्चार होतो. म्हणून या फचा उच्चार उर्दूमधल्या फ सारखा झाला. त्याच्यातले आपण प्रकार बघू पुढं की ते फर्ज आणि फर्ज ह्याच्यात काही फरक असला तर आपण बघू ते पुढं. पण इथं सध्यापुरतं एवढं लक्षात राहू द्या की प, ब, म आणि व या 4 वर्णांचा अभ्यास आपल्याला व्यंजन शिकत असताना कशामध्ये करायचा आहे, तर बायलॅबियल या प्रकाराखाली या चौघांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये भ आणि फ का नाही याचं पण आपण तुमच्या शंकाचं समाधान केलेलं आहे. बरोबर. आता हे पहा, आता जाणून घेऊ, थोडं समजून घेऊ. हे करत असताना आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हिंदी पण विषय असेल, बरोबर आहे, शिकताना. तर हिंदीमध्ये पण आपल्याला हे पहा कसं होतंय, हिंदी वाचत असताना आपल्याला मराठीतून शिकल्याची अडचण होती किंवा उर्दू भाषेचं ज्ञान नसल्यामुळं हिंदीची कधी कधी अडचण होते. आणि हिंदीमधले प्रॉपर शब्द कोणतेत आणि उर्दूमधले प्रॉपर शब्द कोणतेत याचंही आपल्याला बऱ्याचदा काय असतं, अज्ञान असतं, म्हणजेच ज्ञान नसतं, आपल्याला माहिती नसतं. म्हणून सुद्धा आपल्या हिंदीची बऱ्याचदा बोंब झालेली आपल्याला बघायला भेटते. आता फ आणि भ का नाही, तर फ आणि भ यांचा उच्चार हा लॅबिओडेंटल होत असतो, बायलॅबियल होत नसतो. म्हणून आपण तिथे घेतला नाही. आणि भ पासून तर इंग्रजीमध्ये काय नाहीत, शब्दच नाहीत, तो सोडूनच द्या. तर फ चा उच्चार आणि फ चा उच्चार याच्यातला फरक आता हे बोलून दाखवला मी तुम्हाला, पण तो लिहूनही दाखवता आला पाहिजे. बरोबर आहे का नाही. आता हे लिहिलेलं जर मी आता समजा आता मी असं लिहिलं फर्ज, आणि मी तुम्हाला म्हणलं पोरांनो याला फर्ज म्हणायचं, तुमची काहीच हरकत नाही. मी म्हणलं नाही नाही याचा उच्चार फर्ज नाही करायचा, याचा उच्चार फर्ज करायचा. बरोबर. मग आता काही शब्दांमध्ये जसं आता मी इथं लिहिलं फल, हिंदीमधीलाच शब्द घेऊ आपण. याचा उच्चार करायचा म्हणलं, याचा उच्चार करायचा फल आणि याचा उच्चार करायचा फर्ज. जमतंय का? पोरं कन्फ्यूज होणार का नाही ह्यानं? मग हे असं होऊ नये म्हणून एका मोठ्या माणसानं आपल्यावर फार मोठे उपकार केले. हिंदीमधले साहित्यिक होते हे, त्यांचं नाव लक्षात राहू द्या, राजा शिवप्रसाद सितारे हिंद. राजा शिवप्रसाद सितारे हिंद. यांनी काय केलं, हे यांच्या पहिल्यांदा लक्षात आलं की हे आपल्याकडं असं दाखवताच येत नाही. आणि मग आता हे उच्चार करताना, वाचताना, बोलताना आपण सांगू शकतो की ह्याचा उच्चार असा आहे ना, ह्याचा उच्चार असा आहे, हे करायचं नाही, हे करायचं. पण मग आता हे लिहून ठेवल्यावर पुढच्याला कसं कळणार? आणि आपल्या हिंदी वर्णमालेमध्ये तर हे दाखवायची सोयच नव्हती. म्हणून मग त्यांनी ह्याचा अभ्यास करून त्यांच्या असं लक्षात आलं की 5 प्रकारचे साऊंड किंवा ध्वनी, किती प्रकारचे? 5 प्रकारचे साऊंड हिंदी वर्णमालेमध्ये दाखवता येत नाहीत. पण ते हिंदीमधल्याच काही वर्णांच्या जवळपास त्यांचा उच्चार आहे. मग ते काय म्हणले, आपण काय करू, या 5 वर्णांना आपण एक टिंब देऊ खाली. काय देऊ? टिंब देऊ. या टिंबाचंच नाव आहे नुक्ता.
काय नाव आहे? नुक्ता. आणि मग हे टिंब दिल्यावर काय होईल? आपल्याला जे उर्दू भाषेतले जे काही उच्चार आपल्या हिंदी भाषेतही लिहून दाखवता येतील, मग त्यासाठी त्यांनी ते घेतलेले आहेत. कोणते कोणते घेतले आहेत? क, ख, ग, फ आणि ज. तर ह्याच्यातलं सध्यापुरतं आपण काय हिंदी शिकायलो का? नाही. आपल्याला गरजेचं आहे हे. मग आता हे नंतर मी तुम्हाला वाटल्यास हिंदीच्या उच्चारासाठी कसे उच्चार करायला पाहिजे त्यासाठी आपण एक सेपरेट त्याचा एक ग्रुप बनवून टाकू त्यानंतर. शिवप्रसाद सितारे हिंद यांचे उपकार आहेत आपल्यावर. यांनी काय सांगितलं तरी उच्चार एकदा चलत चलत सांगून जातो मी. कसे आहेत बघा, लक्ष द्या, म्हणजे बारकाईन ऐका. मला तर वाटतं तुम्ही हेडफोन वापरायला पाहिजे. हेडफोन वापरले म्हणजे बाहेर लक्ष जाणार नाही. हां बघा, क, आता मी हे लिहितो. आधी हे लिहून घेतो. क, ख, ग, फ आणि ज. मी तुम्हाला सांगितलं होतं तालव्य आणि दंत तालव्य, जप आणि जप मधला फरक, किंवा जगा आणि जग आणि जग ह्याच्यातला फरक सांगितला होता. त्याचबरोबर जलील आणि जलील मधला फरक सांगितला होता का नाही माहीत नाही, पण त्याच्यामध्ये पण फरक आहे. जलील करणे म्हणजे एखाद्याचा अपमान करणे, जलील म्हणजे एखाद्याचं रिस्पेक्टफुल असा त्याचा उर्दूमध्ये अर्थ आहे. जलील म्हणजे ते एखाद्याचं नाव ठेवू शकतो आपण. एखाद्याचं नाव जलील नाही ठेवू शकत, आहे का नाही? त्याचं नाव तरी चांगलं ठेवलं पाहिजे. तर हे ज आणि ज मधला तालव्य आणि दंत तालव्य उच्चाराबद्दल आपण मागे चर्चा केली होती. तर हे तालव्य आणि दंत तालव्य उच्चार दाखवण्याची मराठीमध्ये तरी आपल्या सोय नाही, हिंदीमध्ये ही सोय नव्हती, पण शिवप्रसाद सितारे हिंद यांच्या उपकाराने ते जमलं. बरोबर. आता त्याच्यातला फरक बघा. जर नुक्ता नसेल तर आपण धडक त्याला क म्हणणार आहे, त्याची काही अडचणच नाही, ते शिकलोच ना आपण. पण इथं जर टिंब असलं तर याचा उच्चार थोडा, आता क चा उच्चार आपण बघितलं, क वर्ग सगळा कशात आहे? कंठ्यातून आहे. म्हणजे आपली जी कोमल तालू होती तुम्हाला दाखवलेली एकदम पडजिबीच्या थोडा पुढचा भाग, तिथं जिबीचा मागचा भाग टच करून मग ह्याचा उच्चार केलेला आपण क, ख, ग, घ, अंग. बरोबर आहे का नाही? तर मग यांना आपण कंठ्यवर्ण म्हणलो. क वर्गाला काय म्हणलो? कंठ्यवर्ण म्हणलो. तर याचा उच्चार करत असताना कंठातून आवाज येतो क, आणि आता हे नुक्ता जर दिला तर कंठाच्या बी मागून म्हणजे आतूनच, इथूनच पार लगे इथूनच आवाज आला पाहिजे. मग कसा होणार ते? क. कसा होणार आहे? क. नुक्ता, नुक्ता असा उच्चार होणार आहे टिंब दिल्यावर. टिंब म्हणजेच नुक्ता, बरोबर. आणि टिंब म्हणजेच बिंदू म्हणा, बिंदू म्हणजेच नुक्ता. आता हे ख, खची काही अडचण नाही. क मध्येच ह जोडलं तर ख झालं, पण ह्याला जर टिंब जोडलं तर त्याचा उच्चार ह होणार आहे. कसा होणार आहे? ह. म्हणजे हे पा, खुदा येगळं. कसं? खुदा येगळं आणि खुदा येगळं. मग ह्यानं फरक काय होणार आहे? हे पा, एखादी गोष्ट खोदली, ह्याला हिंदीत सांगायचं म्हणलं तर काय म्हणावं लागेल? खुदा. हिंदीत सांगायचं म्हणलं तर काय झालं? खुदा. आणि ह्याला जर नुक्ता लावला तर याचा उच्चार खुदा झालं. याचा अर्थ झाला ईश्वर, भगवान, आहे का नाही? काय जे असेल ते ईश्वर, भगवान. खुदाचा अर्थ झाला सुप्रानॅचरल पॉवर म्हणा, आहे का नाही? आणि खुदाचा अर्थ काय झालं? खांदलेले, आहे का नाही? खांदलेले, खुदा हुआ. हे नुक्त्यामुळे पडणारा फरक आहे. लक्षात आलं? मग क मध्ये ह जोडलं तर ख झालं, आणि ख मध्ये नुक्ता जोडला तर ह झालं. इतकं ठीक आहे. गची काय अडचण नाही. गणपतीचा. ग मध्ये नुक्ता जोडलं तर गम झालं. काय झालं? गम झालं. करून बघा. जमलं तर जमलं, नाही जमलं तर निदान लक्षात तरी राहू द्या. ग. आता ते जगदीश सिंगचं गाणं पहा. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छिपा रहे हो. गम. काय? गम. आता हे गम पण आपल्याला लिहिता येत नाही, बरोबर. आपले सगळंच अडचण आहे मित्रांनो. काय सांगा तुम्हाला? आता हे पहा, ह्याला आपण असं लिहिणार आणि ह्याला म्हणणार हे हिंदी शब्द आहे. गम म्हणजे दुःख. नाही बाबा, गम असा शब्द आहे, हा उर्दू शब्द आहे. ह्याला हिंदीमध्ये काय शब्द आहे? दुःख. ह्याला हिंदीमध्ये काय शब्द आहे? दुःख. आपल्याला दुःख म्हणजे मराठी शब्द वाटते धडक. दुःख म्हणजे काय? मराठी शब्द वाटते, पण हा हिंदी शब्द आहे. विकी कौशलचा डायलॉग नाही का ते, साला या दुःख का हे खतम नाही होता बे. त्यानं काय वापर, मग ते काय मराठीत बोलला का ते? दुःख हा हिंदी शब्द आहे, गम हा उर्दू शब्द आहे, आणि याला मराठीमध्ये लिहिताना आपण विसर्गयुक्त लिहितो. दुःख. कसं? दुःख. आलं लक्षात? तर गम. कसं? गम. आता हे गम मधला जर नुक्ता काढला तर ते इंग्लिश मधला शब्द होतो. कोणता? गम.
गम म्हणजे हिरड्या पण होते. चला आता वापस येऊ. क ख ख ख ग घ फ फ फ फ फ फ. कळलं? फ म्हणताना दोन्ही ओठाचा वापर केलाय, फ म्हणताना खालचा ओठ आणि वरच्या दाताचा वापर केलेला आहे. आणि हे ज आणि इथं टिंब दिलं तर ज. ज ज जग जग अशा पद्धतीनं. आपल्या मराठीमध्ये नाही पण हिंदीमध्ये ही सुविधा आहे. इथपर्यंत काय अडचण नसावी. आता आपण बऱ्यापैकी आलेलो आहेत. हे पहा, हे पण काही शब्द येतात. इश्क आपल्याला हिंदी शब्द वाटतो, प्रेम मराठी शब्द वाटतो का? चुकायला माझे काही असंच आहे ना. इश्क आपल्याला हिंदी शब्द वाटतो, प्रेम मराठी वाटतो. हा उर्दू शब्द आहे मित्रांनो, हा उर्दू शब्द आहे, हा हिंदी शब्द आहे, हा हिंदी शब्द आहे. मोहब्बत पुन्हा आपल्याला हिंदी वाटतो, उर्दू शब्द आहे. खुदा हे सांगितलं तुम्हाला, खुदा आणि खुदा मधला काय फरक आहे ते. ईश्वर. गम, गम म्हणजे दुःख, हे पण सांगितलं. पुढं बघा. आता हे तात्पुरतं हे तुम्हाला सांगितलंय की बाबा न सांगता कसं पुढं जावं, त्याच्यापेक्षा मी सांगितलं. पण आज आपल्याला गरज काय होती? फ का घ्यायचं नाही सर, हे तुमच्या शंकेचं निरसन करण्यासाठी आपण इथं आलो होतो. फ चा उच्चार हा बायलॅबियल न होता लॅबिओडेंटल फ्रिकेटिव्ह होतो, म्हणून बायलॅबियलमध्ये आपण फ चा उच्चार घेतला नाही आणि भ पासून कोणता शब्दच नाही. तुम्ही सर्च करून बघा. इंग्लिश वर्ड स्टार्टिंग विथ BH आहेत का कोणते? बघा, असले तर मला सांगा. चला आता पुढे जाऊ.